अजित पवार आपल्यात नाहीत, मात्र अजित पवारांचे शब्द काल खरे ठरले। अजित पवारांनी निलेश लंकेंना सावध केलं होतं, अरे बाबा इथेच थांब, विधानसभा सोपी आहे, खासदारकी वाटते तितकी सोपी नाही। मात्र निलेश लंकेंना कुणाची तरी जिरवायची होती आणि त्या जिरवायच्या नादात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे 5 वर्ष वाया गेले का, असे प्रश्न आता सोशल मीडियावर कालच्या धरून उभे राहिलेत। मुद्द्याला मुद्द्यानिशी बोलणं आज गरजेचं आहे। निलेश लंके विरुद्ध सुजय विखे ही फाईट झाली। समोर असणारे धनधाडगे होते, समोरच्यांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगली होती, खानदानी राजकारणी हा त्यांचा शिक्का होता। राजा का बेटा राजा नहीं बनेगा, आता सर्वसामान्यातला कुणीतरी राजा बनेल या पद्धतीचा निलेश लंकेंनी प्रचार केला। लोकांनी निलेश लंकेंना साथ दिली आणि समोरचा पैशावाला अनेक वर्ष सत्ता उपभोगणाऱ्या व्यक्तीला खाली बसवलं। आता तिथून पुढे विषय सुरू झाला होता 5 वर्ष आपण लोकांना काय देऊ शकतो या मुद्द्यांचा। ज्या मुद्द्यांवरती आपण निवडून आलो होतो, मग तो नगर मनमाडचा रस्ता असू द्या, साखळी पाणी योजना असू द्या, दुधाचा कांद्याचा भाव असू द्या, MIDC आणणं असू द्या, सरकारी दवाखाने आणणं असू द्या, कॉलेज उभारणं असू द्या, इथपासून तर अनेक पर्यंतचे आश्वासनं निलेश लंकेंनी प्रतिस्पर्ध्यासमोर दिली होती, आपल्या मतदारांना दिली होती। त्यातील किती आश्वासनं पूर्ण झालीत हे विचारण्याची वेळ पुढच्या 5 वर्षांनी येणार, त्या अगोदरच खासदारांनी हातातील शस्त्र टाकली आणि आपण पुढची लोकसभाच लढवणार नसल्याचं सांगितलं। आता लोकसभाच लढवणार नाही म्हटल्यानंतर मी काय केलं आणि नाही केलं यावर प्रश्नच उपस्थित होत नाही। निलेश लंकेंना जवळपास पुढच्या महिन्यामध्ये लोकसभेवरती निवडून जाऊन 2 वर्ष पूर्ण होतील। या 2 वर्षात निलेश लंकेंनी काय केला हा प्रश्न जेव्हा जेव्हा विचारला गेला त्यावेळी लोक म्हटले अजून थांबा, 3 वर्ष अजून बाकी आहेत। पण 2 वर्षातच आपण पुढची लोकसभा लढवणार नसल्याचं सांगितल्यानं पुढच्या 3 वर्षात मी काय केलं आणि काय नाही केलं हा प्रश्न विचारण्यासाठी निलेश लंकेंनी जागाच ठेवली नाही। आता ज्याची जिरवायची होती त्याची जिरली की नाही या प्रश्नापेक्षा महत्त्वाचं आहे की मतदारांची जिरवली गेली आहे का हा प्रश्न आहे। जिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती संसद बंद पाडली जाणार होती, ज्यावेळी समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार आपण सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे असं म्हटलं गेलं, त्यावेळी आमच्यासारखी सर्वसामान्य लोक म्हटली की सुसंस्कृत आणि सुशिक्षित असून जमत नाही, तर लोकांच्या प्रश्नांची जाण हवी आणि ती जाण निलेश लंकेंकडे आहे असं आम्ही म्हटलो। पण संसदेमध्ये आपले प्रभागातील किंवा आपल्या मतदारसंघातील प्रश्नही आपण प्रभावीपणे मांडू शकलो नाही। I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India. ही खेदजनक बाब मान्य करावी लागेल। निलेश लंकेंच्या डाऊनफॉलची कारणं काय आहेत, अगोदर आपण लोकांमध्ये ते कुठे कसे चुकत गेले किंवा त्यांच्यावरती कसे आरोप होत गेले यावरती मुद्द्यानिशी बोलूया। मुद्दा 1, ज्यावेळी लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक आलं त्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला निलेश लंकेंनी विरोध केला। इथे सगळ्यात अगोदर निलेश लंकेंवरती मतदारांचा रोष दिसून आला। दुसरा मुद्दा घडला, शरद पवार ज्यावेळी नगरमध्ये प्रचारार्थ आलेले होते त्यावेळी निलेश लंके शरद पवारांना अफजल शेख यांच्या घरी घेऊन गेले। तिथेही मुस्लिम धार्जिन हा शिक्का निलेश लंकेंवर पडायला सुरुवात झाला। अलीकडेच महानगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान निलेश लंकेंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। तो व्हिडिओमध्ये हे सरळ सरळ दिसतंय की समोर काही मुस्लिम समाज बसलेला आहे आणि त्यांच्यातील एक जण सांगतोय की जसं आपण लोकसभेला त्यांच्या मागे उभं राहिलो, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला महानगरपालिकेलाही निलेश लंकेंच्या मागे उभं राहायचं। जसं संग्राम जगताप वारंवार म्हणत होते की यांचा एक फतवा निघतो आणि त्या फतव्यानुसार ते काम करतात, तो फतवा निलेश लंकेंच्या बाजूने लोकसभेलाही निघाला, विधानसभेलाही निघाला आणि महानगरपालिका निवडणुकांमध्येही निघाला। तिथून पुढे विरोधकांना आणखी एक कारण भेटलं की निलेश लंके मुस्लिम धार्जिन झाले। आता त्याच मुद्द्याला जेव्हा काउंटर केलं गेलं त्यावेळी मुद्दे तयार झाले की पंढरपुरातील वारी असू द्या किंवा नवरात्र उत्सव असू द्यात, अनेक ठिकाणी त्यांनी वडापाव वाटप केलं, अनेक ठिकाणी त्यांनी अन्नदान केलं। आता सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक मोठ्या लेवलवरती महाराष्ट्रात मावळा मोहीम जी आहे ती राबवली जाते, गड किल्ले स्वच्छता मोहीम राबवली जाते।
मात्र निलेश लंकेंवरती जो खासदारकीचा शिक्का लागलेला आहे त्या खासदारकीमध्ये किंवा ती खासदारकी त्यांच्याकडे नसती तरीही ते अन्नदान, पंढरपूरच्या वाऱ्या किंवा गडकिल्ले स्वच्छता मोहीम करू शकत होते. पण खासदार असल्याचा लाभ घेऊन किंवा खासदारकी आपल्याकडे असल्यामुळे खासदार या शिक्क्यावर जे कामं होऊ शकतात, मग ते रस्ते, महाविद्यालय आणणं असू द्यात, सरकारी दवाखाने आणणं असू द्यात, MIDC आणणं असू द्यात, कांदा दुधाच्या प्रश्नासाठी संसदेमध्ये मुद्दे उचलणं असू द्यात, हे मुद्दे तुम्ही फक्त खासदार असल्यानंतरच सोडवू शकत होते. बाकी अन्नदान करणं किंवा गडकिल्ले स्वच्छता मोहीम ते तर एक सर्वसामान्य व्यक्ती असतानाही तुम्ही करू शकत होता. मात्र सोयीस्करपणे मागच्या 2 वर्षांमध्ये या मुद्द्यांकडे डोळेझाक झाली हे मान्य करावं लागेल. आता या पलीकडे जाऊन निलेश लंकेंना पुढची लोकसभा का लढवायची नाहीये किंवा लोकसभेपासून पळवाट त्यांनी का काढली, याला कारण आहेत समोर घडलेली राजकीय समीकरणं. कदाचित हे आपल्या जिल्ह्याचं दुर्भाग्य म्हणावं लागेल, जिथे इतर जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे उड्डाण पूल, रस्ते हे 5 वर्षांमध्ये कित्येक बनतात. इथे पालकमंत्री असणारे राधाकृष्ण विखे आणि खासदार असणारे निलेश लंके एका नगर मनमाड रस्त्यापाशी अडून बसलेत. हे जिल्ह्याचं दुर्दैव आहे. मी जिल्ह्याचं दुर्दैव म्हणते की एका रस्त्याचं क्रेडिट घेण्यासाठी तुम्ही अख्खे मतदारांचे 5-5, 10-10, 15-15 वर्ष खाल्लेत. याला म्हणतात लोकांना एड्यात काढणं. आता येऊयात राजकीय समीकरणे कुठून कशी बदलली. निलेश लंकेंची लोकसभा मी जवळून पाहिली होती. निलेश लंकेंना लोकसभेदरम्यान ज्या लोकांनी मदत केली, राजकीय ताकद दिली, त्या लोकांना विधानसभेला ताकद देणं निलेश लंकेंना जमलं नाही. आरोप झाले, चर्चा झाले की संगमनेरातून बाळासाहेब थोरातांनी फिल्डिंग लावली. विधानसभेला बाळासाहेब थोरातांचा पराभव झाला. कोपरगावमधून लोकसभेला निलेश लंकेंना मदत करणारे विवेक कोल्हे होते, त्यांचाही पराभव झाला. त्यातल्या त्यात निलेश लंके निवडून आल्यानंतर यांना कळालंच नाही की आपला विजय काय झाला. अनेक लोक पैसे त्यांचे घेत होते, गाड्यांमध्ये त्यांचे फिरत होते, प्रचाराचा झेंडा त्यांच्या हातात होता, मात्र ते लोक काम आपलं करत होते अशी जगजाहीर कबुली निलेश लंकेंनी दिली. पर्यायानं प्रतिस्पर्धी असणारे विखे तसेही खुन्सी राजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. ज्या लोकांनी आपल्या गाडीत बसून आपल्यासोबत दगा केला, आपले झेंडे घेतले, आपले पैसे घेतले, मात्र प्रचार समोरच्याचा केला, त्या सगळ्यांना 2 वर्षांमध्ये विखेंनी साम दाम दंड भेद ही राजकीय नीती वापरून खाली बसवलं. पर्यायी परिस्थिती अशी तयार झाली की प्राजक्त तनपुरेंपासून तर महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि खापर निलेश लंकेंवर फुटलं. मुस्लिम समाजामधून सुद्धा मागच्या काही वेळांमध्ये एका नगरसेवकाने म्हटलं होतं की उगाचच आपण निलेश लंकेंच्या नादी लागले. लोकसभेला त्यांनी आपले मतं घेतली, मात्र जेव्हा आपल्या बाजूने उभं राहण्याची वेळ आली त्यावेळी ते आपल्या बाजूने उभे राहिले नाही. या पलीकडे जाऊन निलेश लंकेंना आणखी खाली घसरावं लागलं किंवा आणखी खाली निलेश लंके घसरले. त्याला कारण ठरलं विधानसभा निवडणूक. एका घराण्याची सत्ता वर्षानुवर्ष आहे. 50 वर्षांचं विखे घराण्याचं राजकारण आहे. आता राजा का बेटा राजा नाही बनेगा, सर्वसामान्यांमधला कोणीतरी बनणार, याच गोष्टीवरती निलेश लंकेंच्या लोकांनी मोहर लावली. पण त्याच निलेश लंकेंनी ज्यावेळी विधानसभा निवडणूक आली त्यावेळी विधानसभेसाठी पारनेरमधून आपल्याच पत्नीला उभारं केलं. लोकसभेला जे घराणेशाहीवरती बोलत होते त्याच व्यक्तीने घराणेशाहीलाच पुढाकार देत राणीताई लंके यांच्यावरती पारनेर विधानसभेची उमेदवारी सोपवली. इथून सगळ्यात मोठा डाऊनफॉल निलेश लंकेंचा सुरू झाला. संदेश कारले, माधवराव लामखडे आणि यापैकी असे कित्येक सर्वसामान्य लोक जे निलेश लंकेंच्या मागे लोकसभेला उभे होते, त्यांना झेडपी, नगरपंचायती, नगर परिषदा, महानगरपालिका, काहींना विधानसभा असे अनेक शब्द दिले होते. त्या सगळ्यांवर पाणी फिरत निलेश लंकेंनी आपल्या पत्नीलाच पारनेरमधून उमेदवारी दिली आणि लोकसभेला 29-30 हजारांचं लीड घेणाऱ्या निलेश लंकेंचा त्यांच्याच पारनेर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नीचा पराभव झाला. म्हणजे आता घराणेशाहीच्या मुद्द्यावरती बोलायला निलेश लंकेंना जागा उरली नाही. असे एक एक करत अनेक मुद्दे जे होते ते निलेश लंकेंना बॅकफुटला घेऊन गेले आणि आज म्हणजे काल त्यांनी केलेलं स्टेटमेंट, मला कुणाची तरी जिरवायची होती म्हणून मी लोकसभा लढवली. 5 वर्षांसाठी लोक तुम्हाला त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेत पाठवतात, दिल्लीत पाठवतात. साम दाम दंड भेद, पैसा, धनधांडगे, सत्ताधारी या सगळ्यांवर चाप बसवत एक सर्वसामान्यातला माणूस आम्ही निवडून दिलाय असं त्यांना वाटत असतं आणि तुम्ही कुठेतरी स्टेटमेंट करतात की कुणाची तरी जिरवायची होती म्हणून.
जिरवण्यासाठी निवडणुका लढायच्या नसतात. बरं, जिरलीही जर त्यांची असेल तर पुढच्या 5 वर्षांमध्ये लोकांना जे आश्वासनं, मग त्यांचा कांदा, त्यांचा दूध, बेरोजगारीचा प्रश्न, नगर मनमाड रस्ता, MIDC, तिकडे पाथडी, तिकडचे साकळाईचे प्रश्न, असे अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांवरती निलेश लंकेंनी 5 वर्ष काम करणं गरजेचं होतं. पण आता निलेश लंकेंवरती आरोप होतो की लग्न समारंभ, भंडारा, कुणाचा वाढदिवस या व्यतिरिक्त निलेश लंके लोकांमध्ये दिसतच नाही. अर्थात हा आरोप खरा की खोटा यापेक्षा महत्त्वाचं हे की पुढची लोकसभा निलेश लंके लढत नाही, थोडक्यात मैदान सोडून ते पळतायत. मग 5 वर्ष लोकांचे मतं वाया गेली का, हा प्रश्न जो आहे तो विरोधकांकडून कालपासून उभा केला जातोय. तुम्हाला काय वाटतं? सहजासहजी निलेश लंकेंनी मैदान सोडलं नाही पाहिजे की अजित पवार ज्या पद्धतीने म्हटले होते की आमचे केस पांढरे होत आलेले आहेत, विधानसभेपुरताच लिमिटेड राहा, लोकसभेकडे जाऊ नको, त्या अजित पवारांचे शब्द त्याच वेळी ऐकणं गरजेचं होतं का? या सगळ्या गोष्टींवरती व्यक्त व्हा. मुद्दा, विषय पटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणीताई लंके यांना तिकीट देणं ही सगळ्यात मोठी निलेश लंकेंची चूक ठरली का? घराणेशाहीला बढावा निलेश लंकेंकडूनच दिला गेला का? असे एक ना अनेक प्रश्न जे आहेत ते मी आता या व्हिडिओच्या मागे सोडून जाते. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.